बिनजरुरीचा फोन? नक्की काहीतरी काम असणार. आता काय चूची चूची. अरे उचल रे बोक्या. पण आपल्याला काय चूची करू नाही तर चिचू जाऊ दे. मीटर डाऊन झाल्याशी मतलब. फोन एडक्याचा असो नाही तर चिचुंदरीचा. हॅलो, नमस्कार वसुधाताई. नमस्कार. चमत्काराला आता वेळ नाहीये. ती कियारा कुठे आहे ते सांगा आधी. अहो वसुधाताई, तुम्ही असं बोलताय की जणू काही कियाराला मीच लपवलंय. काही सांगता येत नाही तुमचं. तुम्ही करू पण शकता तसं. नाही नाही, म्हणजे माझ्या कर्तृत्वावर तुम्ही जो विश्वास दाखवलाय ना त्याबद्दल मी आभारी आहे तुमचा. पण मी खरं सांगतो, मी कियाराला लपवलेलं नाहीये. अहो म्हणजे आणि लपवलीये ती कुठे लपवलीये ती शोधून काढा आणि कळवा मला. शोधून काढा? अहो काढणार ना, लगेच काढणार. पण त्याबद्दल मला काय मिळणार? म्हणजे कसं आहे वसुधाताई, फार कष्टाची कामं असतात हो ही. हो ना, म्हणजे रात्रंदिवस फिरण्यासाठी रिक्षा करा, कॅब करा, सगळीकडे दिवस रात्र फिरून माहिती गोळा करा, जे लोक आपल्याला माहिती देतात त्यांना चहा पाणी करा. म्हणजे कसं आहे की आपण तहान भूक विसरून काम करतो, पण ह्या लोकांना म्हणजे ज्यांच्याकडनं आपण माहिती घेतो त्यांना तहान लागते, भूक लागते, कामाचा मोबदला लागतो, मग लागणारच ना. आणि पूर्वी काय व्हायचं वसुधाताई, कियाराचे डॅड होते ना, तेही सगळी पैशाची व्यवस्था अगदी चोख ठेवायचे. पण आता तेही गायब आहेत आणि चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी कियाराही गायब आहेत. त्यामुळे मग माझं कळलं कळलं कळलं. पैसे हवेत ना? अहो मला नाही वसुधाताई, मी आता वर्णन केलं ना, हा त्या लोकांसाठी पैसे लागतात ना. होय कळते कळते. त्या सगळ्यांना लागणार ते कळते. म्हणजे जसं काय तुम्ही हवा पाण्यावरच जगताय. माझ्या गुलाबी हवेबद्दल हिला कसं काय कळलं? अगदी बरोबर बोललात वसुधाताई. पैसे ट्रान्सफर होणार. मी मोबाईल वरून ते करीन. पण कियाराला शोधून काढायचंय. हा. कळतंय? लगेच शोधून काढायचं. अहो प्रश्नच नाही, कळणारच. इकडे बीप वाजली ना की लगेच कामाला सुरुवात करतो. चला चला चला, ठेवू फोन? हो हो, आता घाई असणारच ना फोन ठेवायची, कारण पैसे हवेत ना ट्रान्सफर करून. पण रिझल्ट हवा हा मला, मनोहर प्रभुणे. करते मी पैसे ट्रान्सफर. तेव्हा आता ओके, बाय. ही गुलाबी हवा फाड 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 फाड. अक्षय, लग्न हा विधी सुद्धा पवित्रच होता ना, पण तो केला आपण. तेव्हा प्रश्न नाही पडला, मग आत्ता का? आपण जेव्हा लग्न केलं ना तेव्हा ते आपल्याला करावं लागलं. आपण दोघंही खूप गोंधळलेले होतो. पण आपण लग्न केल्यानंतर आपल्यातला गोंधळ दूर केला, काहीतरी ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण वागत होतो. तर जे ठरवून आपण वागत होतो ना, त्याप्रमाणे हे सगळं करताना हिच वाटणं किंवा अस्वस्थ वाटणं स्वाभाविक आहे ना. तर ते वाटत नाहीये का आता? तो प्रॉब्लेम जाणवत नाहीये, ते टेन्शन नाही आलंय का, असं मला विचारायचंय. अमृता, काय वाटतंय तुला? सांग मला. माझ्याकडे बघून सांग अमृता, सांग काय आहे तुझ्या मनात, सांग मला. अमृता, सॉरी, मी चुकीच्या वेळी आले का? अगं नाही, ये ना, बोल, काय झालं? अगं पॅकिंग करायला माझी काही हेल्प हवी आहे का हे विचारायला आले होते. हो, मला काही वस्तू हव्या आहेत तुझ्याकडून. चल, देशील का मला? अमृता यार, तुझ्या मनातलं शोधण्यासाठी काय करू मी आता?